हा नवनाथला माहिती आहे, कारण या विभागामध्ये एकमेव समालोचक, पहिला समालोचक कल्याण डोंबिवलीमधील नवनाथ सालुंके आहेत मित्रांनो, त्याला विसरता कामा नये. त्याचा आदर्श जर या कल्याण डोंबिवलीतील समालोचकांनी घेतला ना तर तो समालोचक पुढे जाणार, पाठी येणार नाही 100%. हा माझा शब्द है. यस अमित. यस, बहुत बहुत शुक्रिया संदीप पाटिल साहब. चलते हमारे सरदार के साथ इस मैच का आंखों देखा हल बनाने के लिए, लेकिन फिलहाल कांटे के टक्कर का मुकाबला है. सुबह तो होने जा रही है लेकिन अंतिम मैच छोटा मोटा मुकाबला नहीं है. तुम्ही कुठेही बसा पण परफेक्ट बसा, कारण जोड्याने बसा त्याला मजा आहे. पहिलीच बॉल, ओ गुड डिलीवरी, शानदार डिलीवरी, सटीक लाइन लेन और पहली गेंद डॉट, छक्का दिया रोशन साळुंके को. नॉन स्ट्राइकर में प्रीतम पाटिल. और आज की रात पूरी तरह धामधूम के साथ बहुत बड़ा मजा आया. चाहे वलोली टीम बाहर गई होगी लेकिन परफॉर्मेंस अच्छा देकर चली गई. मुन्ना देखिए ना, मुन्ना ना, ऐसा मत करना, शादी करना है. और इस बार देखिए विकेट कीपर की गलती, नहीं तो गोविंद सर के गणपती बुडवाल राहाल तुम्ही. हाँ, सावधान, साहेबांनी सांगितलेलं आहे. झालं आला मग बरं आहे, म्हणजे गोविंद गणपती बुडवाला. धावा संख्या 0 असू द्या. चांगली प्रगती, अशीच प्रगती वाढत जाओ. बघा आमचे पाटील साहेब हसतात. पहिला किरवलीला एवढे हसले, मला बोले आम्ही छा गए. एकदा दोनदा नेला मला, काम परफेक्ट. ओ बॉल को देखो और मारो, इसलिए प्रवीण दुगाड़े हमेशा कहते ना, देखो जानो परखो और मारो. एक एक संदीप पाटिल साहब के आशीर्वाद में ऐसे नगीन आए सब. और मैं साहब सत्यनारायण इनका बहुत शुक्रगुजार हूँ कि ऐसे अध्यक्ष हमें मिले हैं. ध्यान में रखिए, काम परफेक्ट, करेक्ट नियोजन. भाई साहब जाओ, तुम घर जाओ, तुम्हारा खेल खलास. यहाँ से कहता हूँ कॉट बी एंड. विकेट नंबर पहला. फास्ट फूड के जमाने में लोग भूल जाते फायदे और कद्दू, और मिल गए बल्लेबाज को लड्डू. ठोक दीजिए. ले गई दिल मेरा मंजली, ले गई दिल मेरा मंजली, अली वली अली वली. आमचे दशरथ सर नुसते पाय हलवू नका, हिम्मत असेल तर नाचा. पाय हलवून उपयोग काय, कारण बघा गोट्यापेक्षा बाबूला किंमत आहे. तुम्ही म्हणजे आमचे बाबू अंपायर आहेत. और इसी के आमचे कुठे आहेत इकडं, हे बघा आम्ही विनोद कांबळे आमच्या मागं आहेत. कसा एक पंच इकडे बघायला का संदीप सर, लंबूजी, दुसरा टिंबूजी, एका बाजूला मुसल, दुसऱ्या बाजूला उखल. क्या बात है. नेक्स्ट डिलीवरी, और एक बार फिर से ड्राइव किया, आउट ड्राइव. लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर मौजूद है. नाही पण आम्ही तर खऱ्या अर्थाने विनोद कांबळे यांचा आपण उल्लेख केला, आणि पंचाचा जर विचार केला तर खरोखर 100% शेम टू शेम. म्हणून मी आल्याला नाव दिला. मी बघितला सिर के ऊपर के बाल भी उड़ गए सब. सेम विनोद कांबळे. कान में बाली बीली, परफेक्ट काम, चेहरा बीरा, रंग भी वैसा ही. स्कोर 1, और धीरे से इस बार स्टीयर किया गली में. एक सिंगल जरूर मिलेगा पाटिल साहब, और स्कोर आगे जा रहा है 2. अचल 11 घोड़ बनाम वाल के पीछे टक्कर है. अंतिम मैच है स्कायर आइलैंड वाल. पहले ओवर में पाटिल साहब ओवर टाइट पड़ चुका है और रन बन चुके 2. 1 विकेट के नुकसान पे. नहीं बिल्कुल अमित, बात करें तो जिस तरह से यहाँ पर स्कायरा 11 वहाल टीम, जिस टीम को वाइल्ड कार्ड एंट्री मिली है, और निश्चित तौर पे जिस टीम ने आज बहुत ही अच्छा परफॉर्मेंस दिया है, वो टीम है इस समय गावदेव घोट टीम. अच्छे 11 गावदेव घोट टीम, लेकिन कुछ शुरुआत तो इतनी अच्छी नहीं हुई है. 2 ही रन स्कोर कार्ड के ऊपर. शिवा गोंदली जो पहले मैच में सलामी के तौर पे आए थे, 2 चौके
बहुत अच्छी पारी उनकी तरफ से नजर आई थी, लेकिन इस समय शिवा नहीं आए। लेकिन जो बल्लेबाज आ रहे हैं उनको थोड़ी सी दिक्कतें पैदा हो रही है। स्कायरा 11 टीम जिन्होंने वलवली टीम को यहाँ से शिकस्त दी है, बड़ी टीम को बाहर का रास्ता निश्चित तौर पे दिखाया है, लेकिन अभी भी 3 ओवर का मैच बचा हुआ है। इस मैदान के ऊपर देखा जाए तो चेसिंग के लिए थोड़ी सी दिक्कतें आ रही है, यानी कि 100 में से बात करें तो 85% ही मैच जिस तरह से 15% ही मैच चेसिंग करते हुए टीमें जीती है। तो यहाँ से किमान 30-35 रन यदि होते हैं, यानी कि 40 के करीब ये स्कोर पहुंच जाता है तो मैच बन सकता है। बिल्कुल, सबसे आपसे मैं आपके साथ एग्री करता हूं, क्योंकि अभी बांध तोड़ना चाहिए। पहले ओवर में पाबंदी लग चुकी है, 2 रन बन चुके। 2 नेक्स्ट बॉलर घनश्याम जी की ये गेंद वाइड बॉल और स्कोर आगे जा रहा है 3। बड़े साहब आदेश भोईर, आदेश नारिवली के ये पहले रात से जो इस टूर्नामेंट का पहली गेंद गिरी तब से यहाँ पर है और आखिरी गेंद तक रुकेंगे वो। लेकिन अमित उनके फटाके बजाने की स्टाइल देखिए, हाथ में लेकर बजाते हैं वो। ये है ना वो, यही ना, मैंने देखा था। क्या वो दूसरे थे? वो सुजल थे, सुजल। हाँ, याला प्रॅक्टिस नाही थोडी हातात धरायची, त्याला प्रॅक्टिस भरपूर करायला लागतो. हातात धरणं सोपी गोष्ट नाही. फटाका और गई, कैच इट आउट. विकेट नंबर 2 गॉन. डीजे ठोक. हाँ, यस. हे बघ, ते बघा माधुरीशी फिकी पडेल. याला बोलतात डान्स. माग गेला काय आणि तापला काय. धावा झाल्या त्या 4. गॅरेज तसा आहे माग आणि त्याला इलेक्ट्रिक शॉक भेटलो, मजा येतो. नेक्स्ट बॉल. भाऊ सरळ गेला, वाकडा गेलो नका. याला वाकडायला तकलीफ जास्त होतं उलटे शॉटला, कारण तो बॉल बघायला तो कुठं पडतो. तो पाटील साहेब बघता माझ्याकडे बघा. पण आपल्याकडे कसं राजसाहेब ठाकरे सांगा उदाहरण, प्रॉपर लेन पकड़ेंगे तो ठीक है, तो एलबीडब्ल्यू हो जाएंगे. चल भाई, इस बार एक बार फिर से सिंगल मिलेगा जरूर. लॉन्ग ऑन के ऊपर गेंद, धीरज ने गेंद को कलेक्ट किया, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा. 5 हमारे साथी जो स्कोरर है कल्पेश पाटिल, देखिए नागांव के सुपुत्र, जिनका अक्षर भी बहुत ही बढ़िया, 3-3 पेन है. शाही अलग रंग की है उनकी, बहुत है. ऐसे ही डालते रहने का, कागज पूरा भर जाता है. और स्कोर बन चुके पंजाब बोर्ड के ऊपर. ये चौका है. क्या फील्डर है वहाँ. ओ गुड फील्डिंग, बढ़िया शतरक्षण तड़मैन के ऊपर. न बहुत ही बेहतरीन फील्डिंग का नज़ारा नजर आया है अमित, क्योंकि जिस तरह से यहाँ पर फील्डिंग की रचना की है, ऐसा लगा कि ये गेंद सीमा पर जाएगी. लेकिन देखिए थर्ड मैन के क्षेत्र में बाउंड्री लगत गेंद फील्डर को उन्होंने लगाया है. बिल्कुल सीमा रेखा के अंदर ही गेंद को रोकना बड़े साहब. तो इस बार फील्डर ने बढ़िया एफर्ट दिखाया है, लेकिन नेक्स्ट डिलीवरी इस बार गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, आगे निकले. ओह माय गॉड, क्या हुआ. इसी के साथ गेंद सीमा रेखा पार, बल्ले से 4. ठोको ठोको डीजे.
बाहेर अचल 11 घोट संघाची. लेकिन फिर भी अमित जिस तरह से इस ओवर में पहले ओवर में 2 रन आए थे, इस ओवर में 8 रन आए, यानी कि 10 रन, यानी कि ये भी अंतिम गेंद के ऊपर चौका है, वो भी नसीब का चौका हम कहना चाहेंगे, क्योंकि गेंद हाथ से छूटी और अभी भी 2 ओवर का खेल बचा हुआ है और 2 ओवर के अंदर ज़्यादा से ज़्यादा रन बटोरने होंगे. और ये देखिए ये मैच खत्म होने तक लोगों को जाना नहीं चाहिए मेरे हिसाब से, क्योंकि जब आप थाम लेते हैं ना कि हम रात भर रुकेंगे, रात भर यहाँ पर मैच का आनंद लेंगे, विश्वनाथ शेठ का लास्ट तक साथ देंगे, तो अंतिम गेंद तक रुकना होगा. रुकना है, रुकना पड़ेगा मेरे हिसाब से. तो रुकना है रवि वहीर साहब. और इस बार प्रीतम आपकी टीम हारी है तो मतलब नहीं है कि हम चले जाएंगे, लेकिन प्यार मैच के अंदर करते हैं तो आपको रुकना पड़ेगा. और देखिए हम ऐसे नहीं आए हैं. और ये गेंद वाइड हो गया. प्यार के खातिर यहाँ पर विश्वनाथ शेठ मस्कर, इनके प्यार के खातिर यहाँ पर हम है, बाकी कुछ नहीं है. बाकी कुछ नहीं. लेकिन हिमांशु इंटरप्राइजेस टीम हारी है तो रवि भोईर निकल रहे हैं. नहीं जायचं नाही, इथंच बसा. चाहिए, हम रुकाने वाले आपको कौन है, वो आपकी बात है. नाही आपको हम विनंती करते हैं. बघा तुम्ही म्हणजे नवरा बायको सगळे 2 जण आहात. मला बायकोने पण तुम्ही बसा साईडला. धावा झाल्या त्या 11. भाई साहब मारो, सिंगल मिलेगा जरूर और स्कोर आगे जाएगा. जैसे जिसकी सोच अमित. यस, सोच से बंदा शहंशाह है, लेकिन हमें छोड़ के तुम जा सकते तो इसका मतलब हमारी दोस्ती कहीं कम पड़ रही. अगर सच्ची है तो दोबारा वापस आओ. देखिए गोई निकास भाग गए हैं, उनको पता है वो रह गए गणपति बुढ़ाने के लिए. स्कोर हो चुका है 12 और गिली गिली चंपक क्या. ये देखिए वहां फील्डर मौजूद है और रनआउट का मौका. बहुत अच्छी फील्डिंग थी, लेकिन उससे ज्यादा बेहतरीन थ्रो था, लेकिन उससे ज्यादा ये बेहतरीन रनिंग द बिटवीन विकेट थी. यस, सही कह दिया पाटिल साहब आपने. रनिंग बिटवीन द 2002 में नेटवेस्ट ट्रॉफी मोहम्मद कैफ और युवराज सिंह जब दौड़ रहा था ना, अंग्रेज देख रहे थे पैर के अंदर क्या पहिया लगा है क्या. नहीं, वो दौड़े इसलिए तो सौरव गांगुली को टी शर्ट निकालने का मौका मिला है. यह मौका मिलना सबको चाहिए. सही आपने कह दिया, क्योंकि एंड्रू फिलिंटॉप को ज्यादा घुर्मी थी और उसीलिए दादा ने कह दिया हम भी ऐसे कोई देशवासी को कमजोर मत समझो, हिंदुस्तान की ताकत है. दिखाया करिश्मा, हो गए काम. रनआउट. हिट का जवाब पत्थर से. टोटल 14. स्कोर 14. थोड़ी गति चाहिए पाटिल साहब. जैसे आप कई बार गाड़ी चलाते हैं ना, एक्सीलेटर पे पाँव देके गियर बदलते हैं, उस तरह से बल्लेबाजी होनी चाहिए. ये प्रयास कर रहे हैं लेकिन टाइमिंग बेमिसाल नहीं हो रहा है. क्रिकेट का खेल ये टाइमिंग का खेल है. और इसी के साथ सिंगल के साथ स्कोर 15, लॉस ऑफ 2 विकेट. अचल 11 घोट टीम और तीसरे ओवर की अंतिम 2 गेंदें शेष. पाटिल साहब नहीं, 15 रन, यानी कि अभी भी 2 गेंदों का खेल बचा हुआ है और उसके बाद एक और ओवर का खेल बचा हुआ है. यानी कि घोट टीम यही चाह रही कि किमान 35-40 के करीब इसको टोटल को पहुंचा दिया जाए, लेकिन 30-35 तो फिलहाल होने बेहद जरूरी है. लेकिन ऐसे में 1 डॉट गेंद की समाप्ति, यानी कि सूर नहीं मिल रहा है घोट टीम को. सूर मिलना चाहिए. 11 घोट. सही आपने कह दिया, सूर मिल सकता है. सुरेश वाडकर साहब जी ने कह दिया ताल निकल जाएगा तो ठीक है, लेकिन सूर बेसूर नहीं होना चाहिए. सूर घोट को मिल नहीं रहा है और सूर को तरसने के लिए आपको मेहनत करना पड़ेगा. ये टुक टुक के शॉट बहुत हुए, ठोको अभी. ये गई गिरगिरी चंपा, खुश हुई रंभा. देखो पड़े लंबा, छके पर खंबा. पड़े साहब क्या बात है, जबरदस्त ठोकता. 6 रन. डीजे ये आपको फोन आया है.
तो फिलहाल 21 रन 21 पे स्कोर जा चुका। आखिरी गेंद के ऊपर छक्का आया। हा बघा आमचे सौरभ पाटील अजूनही जागे आहेत आणि माहिरा आगरी खानावल आमचे दीपक पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात। माहिरा आगरी खानावल आणि आगरी खानावल म्हटलं तर फेमस आहे माहिरा आगरी खानावल। दीपक पाटील तुमचं देखील स्वागत असेल आणि आमचे सौरभ पाटील आहेत त्यांनी देखील या स्पर्धेला आवाज दिला आणि इथे धाव संख्या आपण पाहतो अमित 21 म्हणजे 21 धावा। आता या षटकामध्ये जर 15-16 धावा आल्या तर मॅच बनू शकतो, परंतु स्कायरा 11 वहाल संघ देखील चांगल्या पोझिशनमध्ये इथे मॅच खेळतोय। जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय। आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह आमची सर्व टीम अंकित पाटील त्याचबरोबर आमचे कृष्णा आणि सर्व कॅमेरामॅन स्वागत असेल। तैयार है सभी और इसी बीच अगली बॉल और ये गेंद अंपायर बताएंगे क्या है आपके हिसाब से। वाइड बॉल हमारे हिसाब से भी वाइड ही थी, लेकिन जब तक आप कहेंगे नहीं वाइड +1 मिलेंगे 2 और स्कोर जाएगा 23। गेंदबाज है सुजल घरत। सैनिक के 3 ओवर में 23 रन, अभी भी 6 गेंदे बचे अमित। मैच बहुत ही अच्छा बन सकता है। मुन्ना भी यहाँ पर दिखाई दे रहे हैं। टीम के अंदर गेंदबाजों से अच्छी टीम भरी हुई है। अचल 11 गोट और गोट को परिश्रम करना पड़ेगा। शॉट ऑफ लेन और लॉन्ग लेग के ऊपर इस बार फील्डर मौजूद है वहां। एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे लेकिन नहीं। इस बार रनआउट का मौका अंपायर। यह होगा खतरा। अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी और दूसरे के लिए बल्लेबाज को बैक टू द पवेलियन जाना पड़ेगा। एक के साथ स्कोर आगे जाएगा 24-24। पर रंगा नाच रहा लेकिन स्टेज के ऊपर और कोई नाच रहा है और बहुत ही अच्छा। अमित यदि रंगा के जैसा आपको डांस करना यदि बोलेंगे तो क्या किस तरह से डांस करेंगे आप? रंगा बहुत ही बढ़िया, उसका एक्शन उसका अभाव बहुत ही बढ़िया। माधुरी दीक्षित को फीकी पड़ेगा, इतना रंगा में दमखम है सब। बिल्कुल बिल्कुल माधुरी दीक्षित नाच ही नहीं सकते रंगा के सामने। रंगा टाइट है और बल्लेबाज इस बार फाइट नहीं कर रहा है, लेकिन सिंगल मिलेगा अंपायर लेग बाई के रूप में। और पटेल साहब जब हमने गिली गिली चंपा मारा था ना, तो चंदू शेट्टी साहब ने गूगल के ऊपर सर्च किया, उन्होंने बहुत ढूंढा लेकिन वो शेर किधर मिला नहीं। फिर मुझे आके बोले उड़ाया, मैंने बहुत ट्राई की, ये शेर तेरा है किसी से, तो मैंने कहा मैं स्वर्ग से इंद्रदेव से लाया है। क्या बात है। हाँ बिल्कुल, ये लफ्ज अपने होने चाहिए ना कि दूसरों के। और वो गिली गिली चंपा जब आया था मार्केट में, बहुत फेमस, रायगढ़ में काफ़ी मार्केट है अमित म्हात्रे का। दोस्तों ऐसा नहीं है कि इस कल्याण डोंबिवली विभाग में अमित म्हात्रे आ रहे कॉमेडी कर रहे, ऐसा ही नहीं है, काफ़ी मार्केट छा चुके हो। और ऊपर भी हमारे शायर यहाँ मौजूद है, देखिए अभिमन्यु पटेल साहब जो शायर है और खुद कवि भी है। जाना पहुंचे रवि, वहां पहुंचे अभिमन्यु कवि। क्या बात है। और उनके छोटे भाई बहुत ही अच्छे गायक है, संजय पाटिल, श्रीनाथ पाटिल एक बहुत ही अच्छे नागांव के एक अच्छे खिलाड़ी हैं। और उनके बड़े भाई अभिमन्यु पाटिल साहब यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, उनका सम्मान भी किया और कवि भी है। तो अभिमन्यु पाटिल साहब क्योंकि उनकी पर्सनालिटी कुछ अलग है,
उनके बालों के स्टाइल सबकी एक तरफ, और बिल्कुल उनका भी स्वागत है इस मंच के ऊपर। 25 25 और एक मिलेगा सिंगल 26 26 आखिरी ओवर जारी है। 26 पे स्कोर जयगावदी क्रिकेट टीम नारुली विश्वनाथ मस्कर साहब इनके जन्मदिन के तौर के ऊपर आयोजन 10 में हम पाटिल साहब के साथ जुड़े और पाटिल साहब ने कह दिया आपको आना है, ना हमने देखा रात, ना देखा आओ, ना देखा ताओ, जाएंगे जरूर क्योंकि ये प्रेम है और प्रेम के साथ हम यहाँ पहुंच चुके। बड़ा मजा है, बड़ों को मार देना चाहिए। नहीं बहुत ही बहुत, क्योंकि ये प्यार है। प्यार इंसान को कहाँ से कहाँ ला सकता है, क्योंकि अभी बजे 2:05, अभी भी कुछ गेंदे बचे हैं और यहाँ से फिर भी आप 2:15 बजे निकलेंगे तो भी फिलहाल जोहाब फेन में जाने के लिए कम से कम 1.5 या 1.25 घंटा लग सकता है। यस, यानी कि 3:30 बजे के करीब आप पहुंच सकते हैं। लेकिन ये ये देखिए प्यार के खातिर विश्वनाथ शेठ मस्कर, इनके प्यार के खातिर आप यहाँ पर आए और प्यार से सब कुछ चलता है। इसलिए कह दो कि हमारी दोस्ती कोई निरमा पाउडर नहीं है, पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। हमारी दोस्ती LIC है, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। लेकिन कृष्णा मात्रे का कहना है प्यार करना है तो निरमा पाउडर वाली से करो, वो बोलती है पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो। क्या बात है, नहीं जबरदस्त है, यही तो प्यार है। और इस दुनिया में तो ये प्रतियोगिता हम देख रहे हैं विश्वनाथ शेठ मस्कर इनकी, और खास तौर पे उनके प्यार के खातिर ही तो लोग आ रहे। और 200 से ज़्यादा जिनके जन्मदिन पर केक काट कर यहाँ पर सेलिब्रेशन हुआ, ये दोस्ती के दुनिया के राजा व्यक्तिमत्व जिन्हें कहा जाता है विश्वनाथ शेठ मस्कर। और आज उनकी ये प्रतियोगिता जबरदस्त फूल और फल रही है। उनका हम बहुत बहुत बधाई देते हैं उनके टूर्नामेंट के लिए। अमित, जबरदस्त आपका भी योगदान इस टूर्नामेंट के लिए नजर आया है। बहुत बड़ा मजा साहब, आपके साथ भी मजा आया। सत्तर मात्रे साहब और विश्वनाथ मस्कर साहब को हम एक बार फिर से हम बधाई दे रहे हैं कि ऐसी टूर्नामेंट हर साल आप रखें। और हम करण कानन सर को इनको निमंत्रण दे रहे हैं कि आप आइए माइक्रोफोन के ऊपर, क्योंकि उत्तरार्ध आपको संभालना है और पूर्वार्ध के लिए हमारे अध्यक्ष सरदार संदीप पटेल साहब और हमने मिलजुल के साथ ये कमेंट्री की। बड़ा मजा आया अध्यक्ष के साथ। और मुझे ये लग रहा है कि अध्यक्ष साहब हमारे ऐसे एक व्यक्तिमत्व है, मैं आज भी भूल नहीं सकता। ऐसा कोई कमेंटर पैदा नहीं हो सकता कि एक जमाने में अगर संदीप पाटिल हमारे अध्यक्ष, लेकिन लोग कहते थे जहाँ संदीप पाटिल मौजूद नहीं है कमेंट्री करने के लिए वहाँ टूर्नामेंट नहीं है। ऐसा मौका हर आदमी को मिलना कठिन है। वो सौभाग्य हमारे संदीप पाटिल साहब को मिला, ये हमारा सौभाग्य है। इसीलिए हमारे एसोसिएशन के तौर के ऊपर एक बार पदाधिकार यानी कि अध्यक्ष साहब की नियुक्ति हुई थी। सुमेरे पर्वत को भी स्थान रिक्त करना पड़ता है, लेकिन लोगों ने कह दिया पाटिल साहब दोबारा आपको करना है। तब मैंने जब कुर्सी में बैठकर साहब के आंखों से खुशी के आंसू देखी, क्या प्रेम था, दोबारा पदभार संभाला और पाटिल साहब ने सभी का दिल जीता। ऐसे अध्यक्ष हमें मिले, हमारा गौरव है। और कहते हैं कि बुलबुला चाहे एक पल में जी सकते दरिया में, लेकिन बीता हुआ एक समय सर्वश्रेष्ठ होता है। हम लेते विदा, मिलते अगले टूर्नामेंट के लिए, रखे ख्याल, धन्यवाद। धन्यवाद अमित। आणि मस्त अतिशय सुंदर असं समालोचन अमितचं आपण ऐकलं मित्रांनो। खऱ्या अर्थाने अमित पाजी म्हणून ज्यांची ओळख आहे रायगडमध्ये खूप नामांकित समालोचकांच्या यादीतील हे नाव आहे मित्रांनो। आणि त्यांनी विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या स्पर्धेला आपले 3 रात्री नक्कीच दिल्या। डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा। चला फलंदाज पाठवा मैदानामध्ये। तर आम्ही त्यांचा आपण सन्मान इथे घेतोय। मी विनंती करेन आवेश मस्कर यांना, हां घेतला ना, ओके थँक्यू, धन्यवाद। तर बोले आपण पुढच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीतील एक नामांकित समालोचकांच्या यादीतील एक मोठं नाव आणि आज रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे सदस्य म्हणून ज्यांची ओळख आहे, जबरदस्त असे समालोचक स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतोय,
असे आमचे करण कालन यांचा आपण आवाज यापुढे ऐकणार आहोत. कारण खूप सुंदर, फार कमी वेळामध्ये ज्या समालोचकाने उंच भरारी घेतले मित्रांनो, ते समालोचक, कारण कोणताही समालोचक असा दडून राहत नाही आहे. ज्याची ओळख एकदा छाप त्यांनी पाडली तर ती प्रेक्षकांपर्यंत येण्यासाठी वेळ लागत नाही. आणि त्यातील मात्र करण कालन यांचा आवाज आपण पुढे ऐकणार आहोत. करण, वेलकम, स्वागत आहे. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर, अमितजी म्हात्रे सर, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. युवासेना अधिकारी, रायगड क्रिकेट समालोचक समितीचे सल्लागार आदरणीय उद्योगपती विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी स्पर्धा आपल्या भेटीला येते, जिथे 40+ संघ खेळतात, रेग्युलरचे संघ खेळतात. 5व्या रजनीचा खेळ सुरू आहे आणि क्वार्टर फायनलची लढत आपल्याला अनुभवायला मिळते. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहा आणि त्यांच्या विरुद्ध आचल 11 गावदेवी क्रिकेट संघ घोट या दोन संघांदरम्यान. टार्गेट या मॅचमध्ये 29 धावांचे. ओपनिंग पेअर मैदानाचा आत आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज प्रीतम. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला. समोर मिडॉनला फिल्डर आहेत. चांगल्या पद्धतीने निलेश मातेने बॉलला स्टॉप केलंय. फिल्डिंग चांगले केले, त्यामुळे एकही धाव मिळाली नाही. ओपनिंग पेअर प्रयास कोळी आणि प्रयास कोळीच्या सोबतीला समीर नाईक. प्रीतम बॅकफुटला कट केला. पॉइंटला फिल्डर आहेत मुन्ना. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पहिल्या मॅचमध्ये खरं तर नव्हता, मात्र दुसऱ्या मॅच पासून तो आपल्याला पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण गोलंदाज या संघाचा. एकने खातं उघडलंय. दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहतोय समीर नाईक आता स्ट्रायकिंग एंडला असेल. प्रयासने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. ऑन पेपर या धावा जरी छोट्या वाटत असल्या तरी ती ताकद गोटच्या गोलंदाजांमध्ये जरूर आहे. सुरुवातीला 3 बॉलमध्ये तर आपण पाहतोय फक्त 2 सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावा फलकावरती 2 धावा. प्रीतमने सध्या तुम्ही स्क्रीनवरती शुभम फुलोरे यांना पाहताय. स्काय शॉट हातात आहे. कुठे आला? वा शुभम वा. शुभम फुलोरे महत्त्वपूर्ण जबाबदारी आवेशदादा मस्कर असतील या स्पर्धेमध्ये. मोतीराम पाटील, नवनाथ साळुंके. एक्स्ट्रा खोरमध्ये बॉल आहे. गॅपमध्ये फिल्डरने पायाने स्टॉप करण्याचा तर प्रयत्न केलाय, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
नाना पाटील बाईक स्पॉन्सर्ड केलेले त्यांच्याकडून रंगनाथ पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय आणि त्यांच्याच हस्ते आपण रंगनाथ पाटीलला ते देऊयात. कॅश ड्रॉप झालेली आहे. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. प्रीतम त्यासाठीच थोडासा नाराज आहे, कारण जर गोलंदाज मेहनत करतात तर क्षेत्ररक्षक साथ जरूर त्यांना हवी आहे. पुढचा बॉल प्रीतम स्वीप केला, यावेळेला पॅडल स्वीप बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर मागे बॉल पुढे, फिल्डर मागे बॉल पुढे. शेवटला चांगला प्रयत्न केलाय त्याने, चांगला प्रयत्न केलाय. मात्र आपल्याला टीव्ही अंपायर देतील सिग्नल. बाउंड्री आपण चेक करूयात काय एफर्ट्स केलेत त्या फिल्डरने. यस आपण चेक करूया, टीव्ही अंपायर आपल्याला सांगतायत. चार धावा टीव्ही अंपायरचा सिग्नल. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता बॉल ज्या पद्धतीने गेला. शेवटच्या क्षणाला चांगला प्रयत्न होता, मात्र पाय त्याचा पडलाय सीमा रेषेवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये फार चांगला प्रयत्न त्या फिल्डरचा राहिला प्रणय मडवीकडून, मात्र तो पाय त्याचा उजवा तो सीमा रेषेवरती होता. बॉल जेव्हा त्याने पकडलाय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 12 धावा, 18 बॉल 17 धावांची गरज. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाध्यक्ष नारिवली शरद शेठ भोईर यांचं आगमन झालंय. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला आयवा कॅचला पारितोषिक आलंय. नाना शेठ पाटील, श्रीनाथ शेठ पाटील, उत्तम शेठ पाटील यांच्याकडून प्रेक्षकांना 500चं कॅश प्राइज. मुन्ना शॉट ऑफलाईन हुक करायचा होता, थर्ड मॅनला भेदून नाही थांबणार बॉल, निघालाय वेगाने, आलाय चौकार. आयोजन भारी लय दमदार साऱ्यात आलं ग, आयोजन भारी लय दमदार साऱ्यात आलं ग. आहे फेमस आमचा नारिवली गावचा विश्वनाथ मस्कर, आहे फेमस आमचा नारिवली गावचा विश्वनाथ मस्कर, आहे फेमस आमचा नारिवली गावचा विश्वनाथ मस्कर. 17 बॉल मध्ये 13 धावांची गरज या मॅच मध्ये. स्कायर 11 न्यू यंगस्टर वाहा संघाला विकेट पडली नाही त्याचा फायदा जरूर झालाय. कॅच ड्रॉप झाल्या. जर मात्र क्षेत्ररक्षकांनी साथ दिली असती तर कुठेतरी प्रीतमने पहिली विकेट मिळवून दिलीच होती जवळपास. योगेश वेगाने टाकलाय, स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा यावेळेला संपर्क नाही. बॉल बाकी 16 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा पाहिजेत त्या आता 13. चला वेळ जास्त घेऊ नका. मॅचचा रिदम जो आहे गोट आणि वहाळ. ऑन साईडला टर्न खेळत आला. डीप मध्ये फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. बॉल फाईन लेग मध्ये चालला. डबलचा कॉल पण यावेळेला मात्र ओव्हर थ्रो झालेला आहे. आता धाव मिळणार आहे. या चुका टाळायच्या. क्षेत्ररक्षणामधून तुम्ही चुका करताय म्हणजे तुम्ही पराभवाला आमंत्रण देतात. 2 धावा मिळतात. 2 धावसंख्या पुढे चालले. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 या आकड्यावरती, माफ करा 18 या आकड्यावरती. बॉल बाकी आहे त्या मॅच मधले 15 आणि 15 बॉल मध्ये 11 धावांची गरज. आणि आदरणीय उद्योगपती विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडूनही रंगनाथ पाटीलला 500चं कॅश प्राइज झालेलं आहे. पण एक नवीन स्टेप पाहिजे तर ते पारितोषिक देण्यात येईल. रिव्हर्स स्वीप. ओहो पॉइंट मिस्टेक केली. बॉल चालला मागे.
डबलचा कॉल प्रयत्न तर जरूर केलाय. यस हा होकार आहे पण ओव्हर थ्रो झालेला आहे. थ्रो करतील आणि एक धाव पूर्ण झालेले. या चुका टाळायच्या आहेत हाच विचार आणि याचाच उल्लेख मगासपासून सुरू आहे. मिसफिल्ड 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 याने तुम्ही जिंकणार नाही. स्कोरचा पण विचार केला धावा फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या 20-20 धावा. बॉल अजूनही आपण बघितले तर बाकी आहेत 14 आणि 14 बॉल मध्ये धावा पाहिजेत 9. पुन्हा स्वीप करायचा होता बॉल सिली पॉइंट मध्ये. कव्हरचा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथे मिळते सिंगलच्या साह्यानं. धावसंख्या अंपायरचा सिग्नल लेग बाय आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालले. स्कोमोझॉन 21 धावा धावा फलकावरती आहेत. बॉल बाकी आहे त्या मॅच मधले 13 आणि 13 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. प्रयास कोई स्ट्रायकिंग एंडला असेल. फ्रंटलाईन बॉलर तुम्हाला पाहायला मिळतो योगेश. एल द्यायचा आहे थर्ड मॅन कडे बॉल. फिल्डर त्या ठिकाणी येतात. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुन्हा पुढे चालली आहे. या मॅच मध्ये आता बॉल बाकी आहेत आपण पाहतोय ते 12 आणि 12 बॉल मध्ये 7 धावांची गरज. कम ऑन डीजे. क्रिकेट संघाचा अर्जुन भाई पाटील हे कल्याण डोंबिवली क्रिकेट संघाचा अध्यक्ष विनोद पाटील हे नरेश ठाकूर सोनार माळ्याचा बाईक स्पॉन्सर हे पांडुरंग संते उसारगर गावचा बाईक स्पॉन्सर आहे फेमस आमचा नारिवली गावचा विश्वनाथ मस्कर आहे फेमस आमचा नारिवली गावचा विश्वनाथ मस्कर आहे फेमस आमचा नारिवली गावचा विश्वनाथ मस्कर. ड्रिंकचा सिग्नल आलाय. पाणी प्लीज घेऊन जा लवकरात लवकर. 12 बॉल 7 धावा पाहिजेत. पाणी घेऊन जा. पाणी पाणी आतमध्ये आतमध्ये. रंगनाथ पाटील एक नवीन स्टेप 500चं पारितोषिक लगेच मिळेल तुम्हाला. एक नवीन स्टेप फक्त. 12 बॉल 7 धावा पाहिजेत. काल आपण नागावला वाईल्ड कार्ड एंट्री दिली या स्पर्धेमध्ये. ते या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेत. आज वाळा संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले. ते क्वार्टर फायनल खेळत आहेत. सो वाईल्ड कार्ड एंट्री ज्यांना ज्यांना मिळते त्या संघाकडून बऱ्याच वेळेला आपण चांगला खेळ झालेला बघितलाय आणि बऱ्याच वेळेला त्यांना आपण क्वालिफाय होत असताना देखील बघितलेलं आहे. स्क्रीनवरती तुम्ही सध्या मंथन गोरपेकर यांना पाहताय. घेऊन जा. नाही कोणी बघितलं. आजचा दिवस फक्त तुमचा आहे. उद्या या सायकली उरणार नाही. 2 त्या बाईकी नसतील. 11 जी पारितोषिक आहेत ती नसतील. उद्या 11 भाग्यवान विजेत्यांना आपण लकी ड्रॉद्वारे 11 पारितोषिक देणार आहोत. नाना शेठ पाटील उत्तम शेठ पाटील यांच्याकडून ती पारितोषिक असतील. 12 बॉल 7 धावा. प्रयास स्ट्रायकिंग एंडला आणि थर्ड ओव्हर मध्ये आलाय रोशन साळुंके. संदेश पाटील आलेत. सॉफ्ट हँड खेळतात. त्या मॅचला थोडंसं स्लो केलं प्रयासने समीरने कारण त्यांना माहीत आहे की थोडं कमी नाही या मॅचमध्ये पारडा आपलं वजनदार आहे. त्यामुळे नो रिक्स घेत नाही आहेत. जसा बॉल येतोय मेरिटवरती खेळतात. ड्राईव्हचे फटके जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. हवेत खेळत नाही जेणेकरून विकेट जावी नाही. 11 बॉल 7 धावांची गरज. पॅडल स्वीप. वॉट अ शॉट. लॉंग लेग मध्ये बॉल निघालाय आणि तो थेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्या विषय आहे हा चर्चेला 11-22 नंबर हाय ट्रेंडिंगला. त्या विषय आहे हा चर्चेला 11-22 नंबर हाय ट्रेंडिंगला. नाना प्रवाचा हाय बोलबाला. नाना पाटील नाव फेमस झाला. नाना पाटील फेमस झाला. उत्तम पाटील नाव फेमस झाला. उत्तम पाटील फेमस झाला. थर्ड मॅन डायरेक्ट हिट झालेलं आहे मात्र यावेळेला कोणताही प्रयत्न केला नाही. बॉल बाकी आहेत अजूनही. या मॅचचा आपण विचार केला तर बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे.
घनश्याम पाटीलला तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहताय. हे पॅव्हेलियन चिंतेत नाही तर आनंदी आहे, त्यांना माहिती आहे मॅच आपल्या गॅपमध्ये बॉल आहे, सिंगल तर पूर्ण केली आहे. आणि इथे आता त्यांनी सांगितल्या प्रयासला की तुझ्या बॅटमधून विनिंग शॉट यायला हवा. येस, घनश्यामने हा सिग्नल दिलेला आहे. एका धावेची गरज आहे. बॉल बाकी आहेत 8. एका धावेची गरज. ऑन साइडला हुक केला बॉल आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. प्रयास कोळीचा बॅटमधून विजयाचा चौकार. अभिनंदन. सुपर 4 मध्ये आणखी एक टीम दाखल होते आहे जी आपल्या समोर आकाशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेली स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाड. विषय आहे 11-22 नंबर हाय ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे हा चर्चेला. 11-22 नंबर हाय ट्रेंडिंगला. नाना गावाचा हाय बोलबाला. नाना पाटील नाव फेमस झाला. नाना पाटील फेमस झाला. उत्तम पाटील नाव फेमस झाला. उत्तम पाटील फेमस झाला. अभिनंदन अभिनंदन. स्कायरा 11 आकाशदा पाटील न्यू यंगस्टर पहा. हार्ड लक टीम आसल 11 गावदेवी गोट. चांगला प्रयत्न राहिला पण फलंदाजांकडून सुरुवातीला धावा झाल्या नाही पहिल्या इनिंगमध्ये. त्याचा इम्पॅक्ट पडला आणि हा सामना जिंकला वहाड संघाने. या पण देऊया सामनावीरचा